जय शिवराय मंडळींनो, मी आज आलो होतो MIDCमध्ये. तर या ठिकाणी श्री रेणुका माता मंदिर आहे, त्या ठिकाणी मी आलो होतो. तर तुम्हालाही दाखवतो दुपारच्या वेळेसचं या ठिकाणचं परिस्थिती. तर या ठिकाणी एक यात्रा होत असते. तर हे बघा, या अशा प्रकारे या ठिकाणी यात्रे भरते. इथे पाण्याची कारंज्याची सोय केलेली आहे. ही कमान अशी बनवलेली आहे छान. आणि आतमध्ये अशा प्रकारे दुकानं आहेत खेळण्याचे छोटे मोठे. याला ॲक्च्युली लायटिंग केलेली आहे भरपूर, पण आता संध्याकाळच्या वेळेस खूप मस्त दिसत असणार आहे. जर काही एक दोन दिवसात जर रात्री गेलो तर नक्की याचा पण एक व्हिडिओ बनवेल. तर संध्याकाळी खूप मस्त वाटत असणार आहे. तर आपण या मुख्यद्वाराकडनं जाऊयात. खूप सारे अशी दुकानं आहेत वेगवेगळ्या याचे, पूजेचे साहित्याचे, खेळण्यांचेही दुकानं आहेत. बघा, हे आहे प्रवेशद्वार. हे इथं कार्यालय आहे त्यांचं, रेणुका माता देवस्थान ट्रस्ट. खूप मोठा यात्रा उत्सव असतो इथे रेणुका माता मंदिर. ऑफिस आणि हे त्याचं सभामंडप ते पुढील बाजूचा. दुपारी आल्यामुळे इथे थोडी भाविकांची गर्दी कमी आहे. संध्याकाळी व सकाळी भरपूर गर्दी असते. आपण आता हे अलीकडनं आलो, परत आपण आतनं पण बघूया, दाखवतो तुम्हाला. जय माता दी. आता आतनं जाऊन तुम्हाला दाखवतो इकडून. आणि बाहेरूनच आलो. आता हे आतनं आलो आहे. जय माता दी. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे शेजारील पटांगण आहे. तर या मंदिराच्याच समोरील बाजूला एक मैदान आहे. तर त्या मैदानावरच खाद्यपदार्थाचे असे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. आणि भरपूर सारे अशा खेळण्या आहेत या ठिकाणी मोठमोठ्या. ते पाळणं आहे उंच. खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्या या ठिकाणी आहेत. तर हे आहे उंच असं पाळणं. आणि या ठिकाणी पाण्यातली बोट पण आहे. आणि या ठिकाणी हे आहे रेल्वे. छान असं आपलं खेळणे आहेत या ठिकाणी. हे इथे पाण्यामध्ये लहान मुलांसाठी बोटिंग करण्यासाठी सोय केलेली आहे. बघा किती मस्त, खूप छान असं पूर्ण आहे. आता रात्र झाल्यावर खूप मस्त लायटिंगमध्ये दिसत असणार आहे.